नमस्कार मंडळी, मी कोकणीची ऋतन्वी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत अळमी आणि त्याच्यापासून बनवली जाणारी भाजी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच कोकणातील नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता जरा आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा ह्या बघून घ्या काय भेटलं आता। तर असंच मी कपडे धुण्यासाठी गेलेलं तर पडतणी वाटी तर तिकडे बाजू बघितलं तर एक अळमीसारख्या काहीतरी दिसला। तर मी एक काढले आणि पप्पांना दाखवले, कन्फर्म नव्हतं की ती अळमीच होती। तर पप्पांना दाखवलं तर पप्पा बोलले अळमीच। तर मग आम्ही गेलो बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त फुलान गेलेली पण थोडी होती चांगली। तर आता आम्ही काढलं, आमका एवढीच भेटली असं नाही भेटली आहेत पण मी धुवून एवढीच दाखवत आहे। तर आमका एवढी भेटली आणि आमच्या बाजूवाल्यांका पण भेटली। तर आज नशीब चमकला। तर आता याची भाजी वगैरे मी करून टाकवीनच ब्लॉगमध्ये, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी तुम्ही बघू शकता तर आमच्या घराच्या बाजूच्या या धक्क्यावरती इथे भुसभुशीत माती आहे, तिथे ही अळमी इलेली असत। जर काल बघितलं असतं तर भरपूर भेटली असती। सगळी फुलान गेली और ती अर्ध्यापेक्षा जास्त तरी फुलानच गेली, थोडे थोडे कळे होते। तर आमच्याकडे फुललेली अळमी काही खात नाही म्हणून आम्ही कळे काढलं। तर एवढी अळमी होती की 4-5 घरांका पुरली असती पण ती फुलान गेली आणि जरा फुलान गेली म्हणून त्यांची वाटच लागली। त्याचा पप्पा कळे काढून घेतात। तर आमच्याकडे फुललेली अळमी खात नाही म्हणून पप्पानी कळे काढले आणि कळे पण भरपूर होते। तर थोडे आमका ठेवलं, आमच्यासाठी काढलं, नंतर मग भाजीवाल्यांका दिलं। तर आता मी भाजी करूसाठी आधी अळमींका स्वच्छ धुवून घेतो। मी पहिल्यांदा धुवून घेतलं त्यांका, आता मी पुन्हा धुवून घेतोय जरा, कारण एकदा धुतल्यावरती सगळी माती जात नाही म्हणून दुसऱ्यांदा धुवून घेतोय। त्यांना स्वच्छ धुवून घ्यावं लागतं कारण ती जमिनीतनंच उगवलेली असते म्हणून आतमध्ये खूप माती असता। तर मंडळी तुमका लहानपणीची एक हे सांगतोय। तर माका वाटायचं की अळमी फक्त नागाच्या पेडावरती येतात, तर तसं नाही, जिथे भुसभुशीत माती असतात तिथे अळमी येतात। या माका कालच समजलं जेव्हा पप्पा बोलले। तर जिथे ही अळमी येतलेली तिथे मी कपडे धुण्यासाठी गेलेले आहे। तर माका वाटलेला की असंच रानातले असं हे असतं ना अळमीसारखेच दुसरी पण अशी हे येतात, काय म्हणतात ती, त्या नाव आठवत नाही। तर मला वाटलं ते सेम तसंच असतात। तर पहिल्यांदा एक काढलं आणि पप्पांना दाखवलंय। तर पप्पा बोलले अळमीच असत। तर पहिल्यांदा आधी माका दाखव विषारी आहेत की चांगली आहेत ती, तर मग आधी पप्पांना दाखवलं तर पप्पा बोलले अळमीच असत। मग आम्ही दोघं जण पण गेलो। तर अळमी काढताना तिकडे गेल्यावरती आवाज करतो नसतं, या माका माहीत नव्हता। तर मी गेल्यावरती म्हणजे खूप दिवसांनी अळमी बघितली तर एक्साइटमेंट वाढलेली आणि जरा आवाज व्हिडिओ करताना आवाज येत होते। पप्पा बोलले आवाज करू नको, असं सांगता मागं पण नाही माहीत, पप्पाने सांगितलं म्हणून मी तुमका सांगितलंय। तुम्ही बघू शकता पाणी किती स्वच्छ होतं आणि किती खराब झालं। तर एवढी आमका अळमी भेटली। तर आता त्यांना आम्ही धुवून घेतलो आणि एका कपड्यावरची पुसून घेतलं। तर आता वरचे जे फूल असतं ते का पप्पाने हाताने सोडून घेतलेली। तर मला पण नाही माहीत कशी भाजी करते ती, ते पप्पा बोलले तशी केले। तर कापून तर पप्पानेच दिल्यानी। तर वरची फुलं असतात ती हाताने तोडून घेतल्यानी बारीक आणि नंतर जे देठ असतात ना त्यांना पण असं बारीक कापून घेतल्यानी। फुलं तर तोडून झालेली आहेत आणि त्याचे देठ रवलेले असतात ना ते पप्पाने सांगितल्याने जशी आपण वाली कापतो ना, वालीची भाजी करतो ना, तसे ते देठ कापून घ्यायचे, पण जरा लांब कापून घ्यायचे, एवढं पण जास्त पण जवळ नको।
कापून घेतले. तर भाजीत घालूसाठी मी कांदो कापले, टमॅटो कापले, कोथिंबीर कापले. तर भाजीत तुमका वाटतं तर घालू शकतास, वाटतं तर नाही सॉरी टमॅटो घालू शकतास, कांदो घालू शकतास, लसूण तुम्ही घातलंस व नाही घातलंस तरी चालता, पण कांदो टमॅटो घालूचंच असता. तर मी आता एका आडीवरचं आणि मागचं काढून टाकले आणि बारीक बारीक चिरून घेतले कांदे पहिल्यांदा. नंतर कांदो कापून झाल्यानंतर टोमॅटो बारीक बारीक कापून घेतले. टोमॅटो आणि कांदा कापून झाल्यावरती मी मग हवे तेवढी कोथिंबीर पण कापून घेतले. तर एवढ्या सगळ्या वस्तू लागतात फोडणीत घालूसाठी. मी लसूण पण घातले. तर फोडणीमध्ये तेल कांदा टोमॅटो पूर्ण भाजून घेतले आणि आतमध्ये आपलं मालवणी मसाला टाकले. तर तो सगळा भाजून झाल्यानंतर आपले कांदे अळमे घातले, मस्तपणे मिक्स करून घेतले जेणेकरून प्रत्येक अळम्या फोडणी लागत, मसाला लागत. तर आता एकदम मस्त मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घालून घ्यायचा जेवढा उकडक लागतं तेवढा. तर मला सगळ्या पप्पाने सांगितलं आणि म्हणून मी तुमचं प्रमाण पण सांगू शकत नाही किती घालूचं असतं का. तर माझं आजच समजलं की अळमी भू छत्र पण म्हणतात. भू म्हणजे जमिनीतून लिहिलेला आणि छत्र म्हणजे छत्रीसारखं वरती एका फूल असतं म्हणून ते का भू छत्र म्हणतात. तुमका माहिती असतं की नाही या कमेंटमध्ये नक्की सांगा. पाणी घातलं अळमी उकडून जरा टाइम लागता. मीठ टाकूया. मग अशी मीठ कमी टाकलेलं फक्त टोमॅटो भाजू साठी आणि आता आपल्या खावा तेवढं मीठ टाकूया. आता आंबट होण्यासाठी आतमध्ये आपण कोकम घालून घेऊया. तुम्ही कोकमच्या जागी आगूळ पण टाकू शकता. मी घालताना नक्की कोकम किंवा आगूळ किंवा काहीतरी आंबट घालूच लागता. तर मी कोकम घातले. तुम्ही आगूळ पण घालू शकता, पण मी कोकम घातले कारण आमच्याकडे त्याच अवेलेबल होता. तर आता मस्तपणे मिक्स करून घेतले आणि वरती झाकणी मारले आणि उकडासाठी ठेवले. वरती झाकणी मारून ठेवूया आणि पाणी त्याला 7-8 मिनिटं एका ढाकूनच ठेवूया शिजूसाठी. नंतर शिजल्यावरती आपण आतमध्ये खोबरा टाकूया. मग आपली भाजी रेडी होईल खाऊसाठी. लॉट्स ऑफ धनिया मतलब कोथिंबीर. खोबरा टाकून घेतलंय मंडळी. आता मिक्स करूया. उकळली तर असं आपली भाजी. तर मी जरा पातळ ठेवलं, जास्त सुकी नाही केलंय कारण पातळ आवडतं ना भाजी.
भाजी तर रेडी आहे जेवणासोबत खाऊसाठी. तर आजच्या ब्लॉग पुरता एवढाच. आवडला असेल तर लाईक करा आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.